नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा भरती जो पेपर 29 फेब्रुवारीला झाला होता, जवळपास सर्व जिल्हा परिषद सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट हे आता आलेले आहेत। तुम्ही ज्याही जिल्हा परिषद मध्ये हा पेपर दिला असेल, ज्याही जिल्ह्यासाठी पेपर दिला असेल, तुम्हाला काय करायचंय, त्या जिल्ह्याची जिल्हा परिषदची वेबसाईट चेक करत राहायचंय। त्यावर तुम्हाला नक्कीच काय रिझल्ट आला असेल तर पीडीएफ वगैरे दिसेल, किंवा तुम्ही आपले चॅनल एकदा चेक करून घ्या। बरेचसे व्हिडिओ आपण त्यावर बनवलेत, ज्या ज्या जिल्ह्यांचे रिझल्ट आलेत सर्व रिझल्ट आपण या ठिकाणी आता टाकायला सुरुवात केलेली आहे। टेलिग्राम चॅनलवर देखील आपण पीडीएफ टाकलेली आहे। तुम्ही काय करू शकता, पीडीएफ ती चेक करू शकता, व्हिडिओ सुद्धा चेक करू शकता। त्यामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरला असेल, रिझल्ट आला असेल तर तुम्हाला नक्की समजणार आहे। पुन्हा एकदा सांगतो, हा रिझल्ट फायनल रिझल्ट नाहीये। ज्यांनाही 90 किंवा 90 पेक्षा जास्त मार्क्स असतील, म्हणजे जे क्वालिफाय असतील, याच विद्यार्थी मैत्रिणींचं नाव यामध्ये तुम्हाला लिस्ट मध्ये दिसणार आहे। बरेचसे नंतर कॉल मेसेज कमेंट करतात की सर मी याच जिल्ह्यासाठी फॉर्म भरला होता परंतु माझं नाव आलेलं नाहीये। तर काय, ज्यांना 90 पेक्षा कमी मार्क्स असतील त्यांचं नाव तुम्हाला या लिस्ट मध्ये दिसणार नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा फायनल रिझल्ट आहे का? नाही, हे फक्त क्वालिफाय स्टुडंटची लिस्ट आहे। यानंतर फायनल रिझल्ट येणार आहे, त्यामध्ये तुमचं नाव असेल तर काय तुमचं सिलेक्शन झालेलं असणार आहे। आता ते रिझल्ट कसं येणार, काय येणार, ज्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त होत्या, किती जागांसाठी फॉर्म भरण्यात आलेले होते, कोणत्या कॅटेगरीला किती जागा होत्या, यावरून काय होणार, तो फायनल रिझल्ट हा येणार आहे। क्लिअर आहे सर्वांना? तर आपण बघूयात आता हा जो रिझल्ट आहे, आजचा जो व्हिडिओ आहे हा आहे वाशिम जिल्ह्याबद्दल। वाशिम जिल्ह्याचा सुद्धा रिझल्ट आलेला आहे। आपण जवळपास सर्व, मग वर्धा असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, बीड असेल, लातूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अशा सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट हे ऑलरेडी जाहीर झालेले आहेत। त्यावर आपण सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे। तुम्ही यापैकी कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर तो रिझल्ट काय करायचा, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे। चलो, तर आता बघूयात आपण वाशिम या जिल्ह्याचा रिझल्ट। आपल्याला माहिती आहे हा पेपर झाला होता 29 फेब्रुवारी 2024 ला पेपर घेतला होता IBPS ने। क्लिअर आहे सर्वांना? आणि यामध्ये हा रिझल्ट जो आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्याचा आहे, वाशिम जिल्ह्याचा आहे। क्लिअर? चलो, तर आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो, सर्वात हायेस्ट मार्क्स किती आहेत, 136, नंतर 126, 126, 120 अशा पद्धतीचे हे रिझल्ट तुम्हाला मार्क्स दिसतील। आणि एका या रिझल्ट मध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये किती स्टुडंट्स आहेत की जे क्वालिफाय झालेत ते पण तुम्हाला एकदा मी थोडक्यात सांगतो। या ठिकाणी बघून घेऊयात आपण। तर टोटल जर बघितलं, तर टोटल किती असे आहेत स्टुडंट्स आहेत की जे क्वालिफाय झाले आहेत, फक्त 42 विद्यार्थी मैत्रिणी अशा आहेत विद्यार्थी मित्रांनो की ज्यांना किती मार्क्स पडलेले आहेत, फक्त 42 असे आहेत ज्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त हे मार्क्स मिळालेले आहेत। आता तुम्ही काय करायचंय, तुम्ही बघायचंय की जाहिरात किती पदांची होती, त्यामध्ये कोणत्या कॅटेगरीला किती पद आहेत, आणि आपण त्या कॅटेगरीमध्ये किंवा त्या जाहिरातीमध्ये आपला कितव्या नंबरला नाव आहे, कॅटेगरीनुसार तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर तुम्हाला समजेल की फायनल लिस्ट मध्ये तुमचं नाव येऊ शकतं की नाही। क्लिअर सर्वांना? हा वाशिम जिल्ह्याचा रिझल्ट आहे। एकूण 42 स्टुडंट्स यामध्ये आहेत, 90 किंवा 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळणारे। आणि हायेस्ट जर आपण बघितलं, आताच मी सांगितलं तुम्हाला हायेस्ट रँक किंवा हायेस्ट मार्क्स किती आहेत या ठिकाणी, तर ते आहेत 136 की 136 मार्क्स आहेत की जे हायेस्ट आहेत। क्लिअर आहे सर्वांना? आणि हा पेपर जर बघितला आपण, यामध्ये मराठी असेल, इंग्लिश असेल, त्यानंतर सामान्य ज्ञान असेल आणि गणित बुद्धिमत्ता असेल। गणित बुद्धिमत्ता सर्व विषय किती 25 क्वेश्चन होते, एकूण 100 क्वेश्चन, आणि तुम्हाला गुण किती होते यासाठी 200 मार्क्स साठी विद्यार्थी मित्रांनो हा पेपर झालेला होता। हे आपल्याला माहिती आहे सरळ सेवेचा पेपर आहे। अंतर्गतचा एक्झाम पॅटर्न वेगळा असतो, सरळ सेवेचा एक्झाम पॅटर्न वेगळा असतो। नेमकं त्यामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर त्यावर देखील आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे, बघायचा आहे। क्लिअर? चलो, जाता जाता सर्वांसाठी महत्त्वाची सूचना आहे, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी नवीन बॅच लॉन्च केली आहे। मग अंतर्गत भरती असू द्या, सरळ सेवा भरती असू द्या, आपल्या सर्वांना माहिती आहे 520 पदांची लवकरात लवकर भरती ही होणार आहे। त्याचप्रमाणे 75,000 पदांची जी भरती होणार होती त्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका पद सुद्धा येणार आहेत। आणि त्यासाठी सरकारने सर्व विभागांकडून माहिती मागवायला सुरुवात देखील केली आहे। तो सुद्धा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेला आहे, म्हणजे लवकरात लवकर ऍड येऊ शकते हे सर्वांनी लक्षात ठेवा। महत्वाचं म्हणजे ऍड आल्यानंतर आपला पूर्ण अभ्यास होणार नाहीये, कारण की पेपरला 1-2 महिने इतकाच वेळ असतो। त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करा। ज्यांना बॅच जॉईन करायची असेल ते बॅच जॉईन करू शकता। या ठिकाणी सर्व विषय आपण हे डिटेल मध्ये शिकवणार आहोत, मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान,
गणित बुद्धिमत्ता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ICDS हे सर्व विषय डिटेलमध्ये शिकवणार। त्याचप्रमाणे यामध्येच तुम्हाला रिव्हिजन बॅच असणार आहे, प्रश्न उत्तरांचा सराव करून घेण्यासाठी जास्तीत जास्त लाईव्ह लेक्चर असतील, महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज असेल, जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा प्रकारचा पेपर येतो, कशा प्रकारे आपण पेपर हा सॉल्व्ह करू शकतो। क्लिअर? आणि याचा फायदा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे। ही बॅच 1 वर्षाची असेल, यामध्ये फक्त 3000 रुपये एवढी फी तुम्हाला पे करायची आहे। ज्यांना पण बॅच बद्दल माहिती घ्यायची असेल किंवा तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका याबद्दल कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही 96 89 66 56 11 या नंबरवर काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता। आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यामध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल। तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो नोटिफिकेशन असतील, महत्त्वाची माहिती असेल, काही पण असेल अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे। लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या, जेणेकरून परीक्षा येईपर्यंत आपला सर्व अभ्यास रिव्हिजन सर्व काय झालं पाहिजे, व्यवस्थित पूर्ण झालं पाहिजे। आपल्याला माहिती आहे अंतर्गत भरतीची जाहिरात खूप काळानंतर येते, लवकर येत नाही, त्यामुळे हा जो चान्स आहे तो आपल्याला गमवायचा नाहीये। क्लिअर? तर थांबूयात या ठिकाणी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सर्वांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे। थँक्यू, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।